ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 95वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने, आधाराने, कृपेने, इच्छेने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण आजपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करत आहोत। कालच्या मागील 94व्या प्रवचन पुष्पात आपण मुक्तीचा एकमेव मार्ग कोणता आहे याचे अध्ययन रूपी श्रवण विस्तृतपणे केले। आजच्या 95व्या प्रवचन पुष्पात आपण राजविद्या राजगुह्य योग ह्या 9व्या अध्यायाचे अंतरंग समजून घेणार आहोत। याची ओळख सारांश रूपामध्ये करून घेऊन ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कोणकोणते विषय समजून सांगितलेले आहेत याची ओळख करून घेणार आहोत। आणि त्यानंतरच्या 7 ते 8 प्रवचन पुष्पामध्ये आपण तो प्रत्येक विषय विस्तृतपणे समजून घेणार आहोत। भगवद्गीता ज्ञानेश्वरीतील हा अध्याय देखील एक छोटा अध्याय आहे। यामध्ये भगवद्गीतेत 34 श्लोक आहेत आणि त्याच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी 545 ओव्या प्रगट केलेल्या आहेत। दररोज प्रमाणे ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आजच्या प्रवचन पुष्पातून देणार आहेत हे देखील आपण समजून घेऊयात। ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्यांच्याबद्दल म्हणजेच भगवंताबद्दलचे गोपनीय ज्ञान याचे श्रवण घडविले आहे। कुरुक्षेत्राच्या अमर युद्धभूमीवर, पवित्र युद्धभूमीवर
गुरु शिष्याचा, भगवंत भक्ताचा, श्रीकृष्ण अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, पवित्र संवाद सुरू आहे. आणि आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुरुवातीला आत्म्याचे गुण कोणते आहेत, आत्म्याचे वर्णन करून सांगितले. त्यानंतर कर्म म्हणजे काय, कर्माचे महत्व कशा प्रकारे आहे, कर्मापासून मनुष्य पडून जाऊ शकत नाही, कर्माला टाळू शकत नाही, कर्मापासून लपून बसू शकत नाही. या प्रकारे कर्माचे महत्व सांगितले. कर्म करणे का आवश्यक आहे हेही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजून सांगितले. त्यानंतर कर्म करताना कर्मफळातून आणि कर्तेपणातून कशा प्रकारे मुक्त राहावे, अलिप्त राहावे, कर्मफळाचा आणि कर्तेपणाचा त्याग कसा करावा हे देखील सुरुवातीच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजून सांगितले. त्यानंतर आत्मसंयम योग या अध्यायामध्ये ध्यानाचे महत्व, ध्यान कसे करावे, ध्यानाची प्रक्रिया म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय याचे महत्व समजून सांगितले. त्यानंतर ज्ञान विज्ञान योग या अध्यायामध्ये आत्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, त्या ज्ञानाचा उपयोग विज्ञानामध्ये करून मनुष्य जीवन अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, समाधानी व प्रसन्न कशा प्रकारे करू शकतो हे देखील समजावून सांगितले. आणि मागील अक्षर ब्रह्मयोग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवंत कशा प्रकारे अक्षर म्हणजे अविनाशी आहे, ब्रह्म म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन करून सांगितले व मनुष्याच्या मुक्तीचा मार्ग कोणता आहे हे देखील समजावून सांगितले. आता आपण ह्या अध्यायामधील असलेले विषय राजविद्या, राजगुह्य योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कोणकोणते विषय समजून सांगितलेले आहेत त्याची ओळख करून घेऊया, त्याचा ह्या अध्यायाचा अंतरंग समजून घेऊया. भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवद्गीता व ज्ञानेश्वरी मध्ये शिष्याचे 7 गुण कोणते असतात, कोणता मनुष्य ह्या 7 गुणांना आत्मसात करून त्यांच्या गुरुचा परमशिष्य सतशिष्य बनू शकतो याचे श्रवण ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला घडवले आहे. नास्तिक मनुष्य कसा असतो, अज्ञानी लोक कसे असतात आणि विश्व म्हणजे काय ह्याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला ह्या अध्यायाच्या सुरुवातीला घडवले आहे. प्रकृतीचे कार्य नेमके कोणते आहे, त्या कार्याबद्दलचे परमसत्य कोणते आहे व माणसाचे दुर्दैव कोणते. भगवंत नित्य प्रत्येक क्षणी मनुष्याच्या हृदयामध्ये उपस्थित असून देखील दुर्दैवी मनुष्य कसा असतो याचे वर्णन देखील, श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये घडवले आहे. कोणत्या मनुष्याचे भजन वाया जाते व कोणत्या मनुष्याचे भजन त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते आणि असा खरोखर लाखात एक असा धन्य व्यक्ती कोणता असतो, लाखात एक परमभक्त परमशिष्य कसा असतो, ज्याला देवाची नित्य संगत मिळते असा धन्य व्यक्ती कोण असतो याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी
ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे. भगवंताची संगत कोणाला मिळते व कोण तो अभागी मनुष्य आहे ज्याला भगवंताची संगत मिळू शकत नाही. किंबहुना भगवंत त्याच्या जवळ असून देखील त्या मनुष्याला त्याचे दर्शन घडत नाही, असा तो अभागी मनुष्य कोण आहे याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे. समर्पण ह्या शब्दाचा सखोल अर्थ काय आहे? एक मनुष्य समर्पण भावामध्ये स्थिर होऊन त्या भगवंताचा खरा भक्त कसा प्रकारे होऊ शकतो याचे वर्णन देखील भगवंताने अर्जुनाला या अध्यायात केलेले आहे. जसा भगवंत चांगल्या मनुष्याला, सत्कर्म करणाऱ्या मनुष्याला वचन देतो की तो नित्य त्याच्या पाठीशी आहे, त्याचप्रमाणे कुकर्म करणाऱ्या वाईट माणसाला देखील भगवंत कोणते वचन देतो याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या अध्यायामध्ये घडवले आहे. भक्त व अभक्त या दोघांमध्ये नेमका कोणता फरक असतो आणि 4 प्रकारची भक्ती कोणती आहे? कोणत्या भक्तीच्या आधारे मनुष्य त्या भगवंतापर्यंत जलद गतीने पोहोचू शकतो व कोणत्या भक्तीच्या आधारे मनुष्याला भगवंताचे दर्शन लवकर घडू शकते याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये करतात. लोक देवाला कधी आठवतात व कोणत्या क्षणी मनुष्य त्या भगवंताला विसरून जातो? ह्या मृत्यू लोकाचे म्हणजे पृथ्वीचे परमसत्य कोणते आहे याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला करतात. आस्तिक मनुष्य कसा असतो, नास्तिक मनुष्य कसा असतो, कोणत्या मनुष्याच्या वृत्तीचे परिवर्तन होऊ शकते ह्या ज्ञानाचा विषय प्रभावासह ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला श्रवण घडवले आहे. उपासनेचे वेगवेगळे मार्ग कोणते, विश्व निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती आहे, विश्व निर्माण करण्याचा विषय भगवंताचा कशा प्रकारे सहज कर्म आहे आणि इच्छेसह आणि इच्छारहित भक्ती, इच्छेसह आणि इच्छारहित उपासना कशा प्रकारे मनुष्य करतो आणि त्याचे फळ भगवंत त्या मनुष्याला कशा प्रकारे देतो याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे. इच्छारहित भक्तीचा महिमा म्हणजे काय? इच्छारहित भक्ती केल्याने मनुष्याला कशा प्रकारचा परमानंद प्राप्त होतो याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला घडवले आहे. ईश्वर कशा प्रकारे सर्व समावेशक आहे, भगवंताचा भाव प्रत्येकाबद्दल, निर्जीव आणि सजीव वस्तूबद्दल, प्रत्येक प्राण्याबद्दल, मनुष्याबद्दल, भक्ताबद्दल, अभक्ताबद्दल कशा प्रकारे सर्व समावेशक आहे याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये घडवले आहे. ईश्वराचे स्वरूप नेमके कसे आहे आणि ईश्वराला ह्या विश्वाची निर्मिती करून देखील कोणत्याही प्रकारच्या कर्माचे बंधन का लागत नाही आणि कर्म करून देखील भगवंत अकर्मात कशा प्रकारे राहतो याचे गुह्य ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये घडवलेले आहे. विविध प्रकारच्या प्रकृतीच्या आश्रयांचे फळ कोणते आहे,
मृत्यूनंतर मनुष्याला कोणत्या प्रकारची गती मिळते, सत्कर्म करणारा मनुष्य, सत्कार्य करणारा मनुष्य कशा प्रकारे त्याला गती स्वतः मिळवून घेतो, ह्याचे वर्णन देखील, श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या अध्यायामध्ये घडवले आहे. कोणता मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये विनाकारण अडकून बसतो, त्या मनुष्याला अज्ञानी मनुष्य का म्हटलेले आहे, नास्तिक मनुष्य का म्हटलेले आहे, याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये घडवतात. मनुष्याने निष्काम भक्तीच्या आधारे त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे, अनन्य भक्ती म्हणजे काय, ईश्वराला, भगवंताला स्वतः वाहून घेणे म्हणजे काय, ईश्वरार्पण बुद्धी म्हणजे काय, ईश्वराला अर्पण केलेली प्रत्येक वस्तू तो ईश्वर भगवंत कशा प्रकारे स्वीकार करतो, कोणाची अर्पित केलेली वस्तू, कोणत्या भावाने अर्पित केलेली वस्तू भगवंत स्वीकारतो, आणि अनन्य भक्ताला भगवंत कोणता वर देतो, याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे. द्वैत भावनेने केलेली उपासना, अद्वैत भावनेने केलेली उपासना ह्यामध्ये कोणता फरक आहे, आणि अशा प्रकारची उपासना करून कोणत्या प्रकारचे फळ मिळू शकते, याचे अध्ययन रूपी श्रवण देखील आपण ह्या अध्यायामध्ये करणार आहोत. या अध्यायामध्ये राजविद्या, राजगुह्य योग ह्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा एकमेव संदेश आपल्याला देणार आहे की जो मनुष्य निष्काम भावाने, अनन्य भावाने त्या भगवंताची भक्ती करेल आणि प्रत्येक कर्म समर्पण भावाने करेल, ईश्वरार्पण बुद्धीने करेल, त्या मनुष्याला त्या भगवंताचा नित्य योगाचा अनुभव प्रत्येक क्षणी मिळू शकतो, आणि तो अनुभव जीवनाच्या शेवटच्या श्वासाला देखील कसा प्रकारे मिळू शकतो, ह्याचे गुह्य ज्ञान ह्या राजविद्या, राजगुह्य योग ह्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देणार आहेत. आणि हीच ती राजविद्या, विद्यांची राजा असणारे परम गोपनीय ज्ञान ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या सामान्य माणसाला देणार आहेत. आपण आजपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या, राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे. पुढील 96व्या प्रवचन पुष्पात उद्या आपण त्या शिष्याचे 7 गुण कोणते आहेत, जे त्या शिष्याला त्याच्या गुरुचे परमशिष्य, सतशिष्य बनवू शकतो, आणि नास्तिक व अज्ञानी लोकात कोणता फरक आहे आणि कोणते साम्य आहे, याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या 96व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर
मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.